विकास जो आहे तो विकास भविष्यातला विकास ह्या जनतेला दिसत आहे, या कार्यकर्त्यांना दिसत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी हा ओघ आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्याकडे वाढत असलेला आपल्याला दिसून येतो. पण अजूनही तो व्हिडिओ तसाच आहे, अजूनही ते फोटो तसेच आहेत. आणि जर तुम्हाला अजूनही तशी जर शंका वाटत असेल तर मी मतदान कार्डासहित माझे जेवढे कार्यकर्ते माझ्या पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना मी घेऊन पुन्हा एकदा अगदी मतदान कार्डासहित त्या ठिकाणी समोर उभे करतो की ज्यावेळेस त्या ठिकाणी अनिकेत राजे नगरसेवक होते काही वर्षापूर्वी, त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी नगरपालिका किती पाहिली ही जनतेला ज्ञात आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आज आमचे शमशेरदादा नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. तो एक सर्वसामान्याचा नेता आहे, तो सर्वसामान्य माणसात जाऊन बसणारा आमचं नेतृत्व आहे. ते दुसरी गोष्ट, आज भाजप पक्ष हा मोठा पक्ष आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी मी काम करण्यासाठी कुठंच कमी पडणार नाही आणि ते सुद्धा मला काम करण्यासाठी कुठंच कमी पडू देणार नाहीत याची मला खात्री आहे. नमस्कार. लोकजागरच्या निवडणूक कट्टा या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. फलटण नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना असा एक हाय व्होल्टेज सामना रंगलेला आहे आणि या सामन्यातील एक प्रमुख खेळाडू श्री अरुण हरिभाऊ खरात यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खरात सरांविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर प्रामुख्याने शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारे खरात सर आपल्याला सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वावरताना दिसतात. नगरपालिकेचं राजकीय वर्तुळ यात सुद्धा खरात सर तसे प्रसिद्ध असलेलं नाव आहे, कारण त्यांच्या पत्नी सौ ज्योती खरात या मागील कार्यकाळात नगरसेविका राहिलेल्या आहेत. खरात सर नमस्ते. नमस्ते. प्रचाराला चांगली गती मिळाली होती, परत प्रचाराला ब्रेक लागला आणि आता परत प्रचार सुरू झालेला आहे. प्रचाराची वाढीव मिळालेली संधी ही नक्की डोकेदुखी आहे का संधी आहे, काय सांगाल? निश्चितपणाने जी आत्ता मिळालेली संधी आहे ती चांगलीच मिळालेली आहे, कारण काही ठिकाणी आम्ही पोचलेलो नव्हतो, त्या ठिकाणी पोचण्याची आम्हाला परत एकदा संधी मिळाली. त्यामुळे चांगलीच गोष्ट घडलेली आहे, कारण जो फॉर्म भरण्याचा कालावधी होता त्याच्यानंतर जो निवडणुकीचा कालावधी होता तो अतिशय कमी प्रमाणामध्ये होता की त्यासाठी एवढा पुरेसा वेळ नव्हता. पण खरं तर त्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही बरेच जणांपर्यंत म्हणजे जवळजवळ सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण अजून एकदा पोहोचण्याची संधी आम्हाला ह्या कारणामुळे मिळाली. बरं, आता प्रचार तुम्ही बरेच दिवस झालं करताय, पण प्रचारासोबतच शहरात एक चित्र पाहायला मिळत आहे की तुम्ही ज्या पक्षाकडून निवडणूक लढवताय तो भारतीय जनता पक्ष, या भारतीय जनता पार्टीमध्ये ना भूतो न भविष्यती इतका कार्यकर्त्यांचा ओघ आपल्याला वाढताना दिसतोय. तर असं काय आहे भाजपमध्ये की त्यामुळे कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित होत आहेत? खरं जर सांगायचं म्हटलं तर गेल्या 30-35 वर्षामध्ये आपणही पाहिलं असेल की आपल्या फलटण शहराची काय अवस्था होती. ज्यावेळेस त्या ठिकाणी आदरणीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार साहेब झाले, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आत्ता आदरणीय सचिनदादा पाटील आमदार झाले, तेव्हापासून त्या ठिकाणी फलटण शहराचा थोड्याफार प्रमाणामध्ये चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आत्ता हे जे स्पीड आहे ते मला वाटतं अधिकच वाढलेलं आहे आणि लोकांचा ओघ असण्याचं कारण असं आहे की विकासाकडे माणसं वळत असतात. ज्या पक्षाचा विकास जोरात चालू आहे त्या पक्षाचा त्या ठिकाणी त्यामुळं लोक त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला दिसून येतं. शिवाय आज आपण जर पाहिलं तर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने त्या ठिकाणी नगर परिषदसुद्धा आपल्या फलटणची भाजपकडं, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्याकडेच येणार आहे. आणि विकास जो आहे तो विकास भविष्यातला विकास ह्या जनतेला दिसत आहे, या कार्यकर्त्यांना दिसत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी हा ओघ आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्याकडे वाढत असलेला आपल्याला दिसून येतो. पण काही दिवसांपूर्वी आपल्याच प्रभागात 2 मोठे पक्षप्रवेश झाले, त्यातला एक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर समोरच्या गटाकडून असं विधान आलं की त्यातले बरेचसे 18 वर्षाच्या आतलेच आहेत, तर त्यामध्ये काय तथ्यता होती? अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. खरं तर मी ही जी घडलेली घटना होती याच्यावर सुद्धा मी त्या ठिकाणी बाईट देणार होतो, पण ते आता प्रसंग या ठिकाणी तुम्ही प्रश्न हा अतिशय चांगला विचारला. खरं तर मला असं सांगायचं होतं की त्यांनी बाईट दिली की 18 वर्षाच्या आतील सगळी मुलं होती किंवा
त्या ठिकाणी बाहेरचीच मुलं होती, म्हणजे फलटण शहरातली या प्रभागातली कोणच नव्हतं असे त्या ठिकाणी विरोधकांचं मत होतं. पण अजूनही तो व्हिडिओ तसाच आहे, अजूनही ते फोटो तसेच आहेत. आणि जर तुम्हाला अजूनही तशी जर शंका वाटत असेल तर मी मतदान कार्डासहित माझे जेवढे कार्यकर्ते माझ्या पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना मी घेऊन पुन्हा एकदा अगदी मतदान कार्डासहित त्या ठिकाणी समोर उभे करतो. कारण तुम्ही जे असे आरोप करता हे बिनबुडाचे करता. काय झाले, आता विरोधकांची पायाखालची वाळू त्या ठिकाणी घसरू लागलेली आहे, पाय त्यांचे लटपटू लागले आहेत. त्या अनेक प्रवेश माझ्या प्रभाग 12 त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे असे काहीतरी वेगळे गोष्टी करायच्या, चुकीच्या गोष्टी करायच्या, लोकांना परत परत फोन करून त्रास द्यायचा, असं की जो आपला माणूस आहे त्याला सुद्धा त्रास दिल्यानंतर आपला माणूस काय अवस्थेत असेल अशी परिस्थिती त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. तर त्या दिवशीचे प्रवेश झाले त्यांनी कधीही माझ्यासमोर यावं, त्यांना मी कधीही त्यांना दाखवून देईल की हे 18 वर्षाची आतली मुलं होती का या प्रभागाच्या बाहेरची कार्यकर्ते होते. त्यांनी प्रत्यक्षात फोटो पाहावेत, अतिशय बारकाईने त्यांना जर हवे असेल तर मी फोटो पाठवून देतो आणि मगच त्यांनी त्या ठिकाणी या बाबतीत बोलावं. आता दुसरं एक या निवडणुकीमधला सगळ्यात कळीचा मुद्दा आणि ज्याची चर्चा सगळ्या शहरात निवडणूक जाहीर झाल्यापासून वारंवार सुरू आहे की अनिकेत राजे विरुद्ध शमशेरदादा. आता अर्थातच तुम्ही भाजपचे उमेदवार आहात त्यामुळे तुम्ही शमशेरदादांची पाठराखण करणार, तरी सुद्धा नागरिकांनी काय विचार करावा आणि शमशेरदादा विरुद्ध अनिकेत राजे हा तुम्ही तुलनात्मक फरक कसा सांगता? मी एकच सांगू शकतो की ज्यावेळेस त्या ठिकाणी अनिकेत राजे नगरसेवक होते काही वर्षापूर्वी, त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी नगरपालिका किती पाहिली ही जनतेला ज्ञात आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आज आमचे शमशेरदादा नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. तो एक सर्वसामान्याचा नेता आहे, तो सर्वसामान्य माणसात जाऊन बसणारा आमचं नेतृत्व आहे ते. आणि तुम्ही कुठंही अगदी साध्या घरामध्ये जरी त्यांना बोलवलं तरी सुद्धा त्या साध्या घरामध्ये येऊन त्यांना बसायची खुर्चीची गरज नसते, ना कुठं बसाय टाकायची गरज नसते. ते कुठेही जाऊन खाली मांडे घालून अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये मिक्स होतात. जेवण म्हटलं तर कुठल्याही एखाद्याच्या गरीबाच्या घरी जाऊन करतात. आणि ज्या दिवशी मी नगराध्यक्ष तर आमचे शमशेरदादा झालेले जमाच आहेत, ज्या दिवशी त्या ठिकाणी नगरपालिका ते नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत त्या दिवशी तुम्हाला मी आज सांगतो की नगर परिषद ही सर्वसामान्य लोकांची असेल. कुठलाही गोरगरीब जरी तिथं त्या ठिकाणी गेला त्याचं जर काम होत नसेल तर शमशेरदादा स्वतःहून त्याचं काम करून देणार आहेत. आम्ही सर्व नगरसेवक तिथं उपस्थित असणार आहोत. त्यामुळं हे एक सर्वसामान्याचं नेतृत्व आहे आणि त्यामुळं 100% त्या ठिकाणी कोणाचंही काम नगर परिषदेमध्ये अडणार नाही याची ग्वाही मात्र त्या ठिकाणी शमशेरदादा नगराध्यक्ष झाल्यानंतर होणार आहे. आता उत्तर देताना तुम्ही म्हणालात की आम्ही नगरसेवक सुद्धा तिथं उपस्थित असणार आहोत. तिथं तुमचा आत्मविश्वास चांगला दिसतोय. आता शहरातून आपण आपल्या प्रभागात येऊया. आता प्रभागात तुम्ही इतके दिवस फिरताय, प्रभागातला काही भाग पहिल्यापासून म्हणजे तुमच्या नेतृत्वात होता सुद्धा. तर आता फिरताना अशा कुठल्या प्रमुख समस्या आता जाणवत आहेत की त्याच्यावरती काम तातडीने करणे गरजेचं आहे? आत्ता खरं तर आपण गेल्या पंचवार्षिकमध्ये विरोधी पक्ष नेत्यामध्ये त्या ठिकाणी होतो. माझ्या मिसेस नगरसेविका होत्या, परंतु त्यावेळी सत्ता नव्हती. सत्ता नसल्या कारणाने कामं बऱ्यापैकी केलेली पण अजूनही त्या ठिकाणी बऱ्यापैकी शिल्लक आहेत. खरं तर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक नगरसेवक अख्ख्या प्रभागाचे तर पूर्ण कामं करू शकत नाही. आत्ता आम्ही फिरताना आम्हाला समस्या जाणवतात काही ठिकाणच्या, पण त्या काही ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निश्चितपणाने ह्या पंचवार्षिकमध्ये कोपऱ्यातली सुद्धा समस्या ठेवणार नाही. ह्याचंही कारण आहे, कारण त्या ठिकाणी केंद्रात राज्यात सत्ता आहे, नगर परिषदेमध्ये सत्ता येणार आहे. निधीला कुठेही त्या ठिकाणी आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कुठेही कमी पडणार नाहीत. नगर परिषदेला पाहिजे एवढा निधी मिळणार आहे आणि त्यांनी तसा आमच्या खासदार साहेबांना त्यांनी तसा शब्दही दिलेला आहे. त्यामुळं फलटण मी म्हणतो प्रभाग 12चाच नव्हे तर या फलटण शहरातील 27 नगरसेवक आणि 13 प्रभागामधला कानाकोपरा सुद्धा त्या ठिकाणी विकास होण्याचा राहणार नाही, एवढी मात्र मी तुम्हाला 100% ग्वाही देतो. आता प्रचार तुमचा सुरू आहे. तुमची एक प्रचारातली मी क्लिप बघितली, त्याच्यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक सन्मानाने सांगत होते की खरंच तर आमच्या हक्काचे आहेत, आमची कामं सगळी करतात. तर कसा आहे लोकांचा प्रतिसाद, कसा आहे? लोकांचा प्रतिसाद तसा चांगला आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. मी सांगतो गेल्या पंचवार्षिकमध्ये
मला जर 10 कामं सांगितलं असतील लोकांनी, प्रामाणिकपणे सांगतो, माझ्याकडून त्यातली 5 कामं झाली नसतील, 5 कामं मी केली. पण ज्यावेळेस त्या ठिकाणी माझ्याकडून काम हो अगर न हो, ज्यावेळी मला लोकांनी फोन करून ज्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी मी उपस्थित झालेलो आहे. आणि माझ्या प्रयत्नाने त्या ठिकाणी त्यांचं काम करण्याचा प्रयत्न 100% त्या ठिकाणी केलेला आहे. आणि लोकांचं एवढंच मत असतं की काय नाही, आमचा हा नगरसेवक आहे, हा माणूस जो आहे, हा माणूस भले त्याच्याकडून काम नाही झालं तरी तो वेळेला आणि आपल्या अडचणीला त्या ठिकाणी येऊन उभा तरी राहतो. ही तर एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी असते. त्यामुळं 100% लोकांचा प्रतिसाद मला चांगलाच आहे, लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत. लोक स्वतःहून म्हणतात काय नाही, आमचे खरास सर आहेत, हे खरास सर 100% आमच्या अडचणीला त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे, असं त्यांचा प्रतिसाद मिळतो. आता काही ठिकाणी एखादं काम जर झालं नसेल, असं मी म्हणत नाही की प्रत्येकाचा सर्वांचा मला प्रतिसाद असतो. एखादं काम नाही झालं तर एखादा माणूस माझ्यावर सुद्धा नाराज असतो. आता हे आपल्या हाताची 5 बोटं आहेत, त्यापैकी 3 बोटं चांगली असली तरी 2 बोटांचं बोट तर राहिलेलं असतं का, काहीतरी अडचणी असतात. त्यामुळं थोडंफार असतंय लोकांचे, पण त्यांनाही त्या ठिकाणी मी ग्वाही दिलेली आहे की जर एखादं दुसरं कुठलं काम झालं तर ह्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये 100% काम करून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. दुसरी गोष्ट अशी असते की गेल्या वेळेस माझ्या सौभाग्यवती त्या ठिकाणी नगरसेविका होता. महिलांच्यात पुरुषात थोडासा फरक असतो, म्हणजे किंवा काम करण्याबाबतीत, किंवा त्या स्वतः नगरसेवक होत्या पण मी स्वतः बघत होतो, तेवढं माझं वजन बी त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये पडत नव्हतं. पण ज्या वेळेस मॅडमला त्या ठिकाणी संधी मिळायची त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मी बराचसा त्या ठिकाणी लोकांची मदत करण्याचा किंवा त्यांना कामासाठी मी केलेला आहे प्रयत्न तसा. सर, आणखीन एक प्रश्न होता की आतापर्यंत प्रभागात तुमच्याकडून कुठली ठोस कामं झालेली आहेत आणि पुढील 5 वर्षात तुमच्या काय डोक्यात काय आहे, एखादा ॲक्शन प्लॅन किंवा महत्त्वाची कामं ही आपल्याला करायचीच आहेत अशी? आपण गेल्या पंचवार्षिकमध्ये बरीचशी जवळजवळ 3-3.5 कोटीची कामं केलेली आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्वामी विवेकानंद नगरमध्ये जवळजवळ रस्ते, गटर पाईपलाईन, पिण्याची पाईपलाईन, सिमेंटचे रस्ते, असे विविध कामं त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद नगरमध्ये केली. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बारसकर गल्लीमध्ये म्हणजे डांबरी रस्ता केलेला आहे, पिण्याची पाईपलाईन केलेली आहे, गटर पाईपलाईन केलेली आहे, लाईटची बरीचशी कामं त्या ठिकाणी आपण केलेली आहेत. आणि ही पद्मावती नगरमधली बरीचशी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. पिण्याची पाईपलाईन होती ती पद्मावती नगरला पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी साहिंची पाईपलाईन आपण पद्मावती नगरला फक्त पद्मावती नगरपर्यंत त्या ठिकाणी घेऊन गेलेलो होतो. अशी विविध कामं त्या ठिकाणी विकास कामं आपल्या हातून झालेले आहेत. आणि आता पुढील पंचवार्षिकमध्ये जर तुम्ही म्हणत असाल तर पुढील पंचवार्षिकमध्ये बरेच ठिकाणी आता माझ्याकडे काही नवीन भाग आलेले आहेत. त्या नवीन भागामध्ये शनिवारवाडा आलेला आहे, वडरगल्ली आलेले आहे. त्यामधले जर आपण पाहिलं तर अंतर्गत रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, बऱ्यापैकी झालेले आहेत, बऱ्यापैकी अजून आहेत. असे जे काय अपूर्ण काम असेल ते आपण पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर त्या ठिकाणी आमची बारसकर गल्ली आहे, बारसकर गल्लीतला काही रस्ते आहेत, पिण्याची पाईपलाईन आहे, जे लवकर पाणी येतं 5 वाजता, ते पाणी त्या ठिकाणी उशिरा थोडंसं आलं पाहिजे. अशा हिशोबाने बरीचशी काही कामं राहिलेली आहेत, ती कामं अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुढच्या पंचवार्षिकमध्ये करणार आहे. आपल्या विरोधी पक्षाचे म्हणजे निवडणुकीतल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फलटणला येऊन गेले होते. बरोबर. आणि त्यांच्या सभेमध्ये त्यांनी काय आश्वासने दिली, त्यामध्ये विविध गृहनिर्माण प्रकल्पाच्या मार्फत लोकांना हक्काची घरं देण्यात येतील, हा एक त्यांनी मुद्दा इथं सांगितलेला होता. तर तसे काही लाभार्थी आपल्या प्रभागामध्ये सुद्धा आहेत, तर त्याबद्दल काय सांगता तुम्ही? बराचसा भाग आपला हा स्लिम एरिया आहे, त्यामुळे त्या ठिकाणी या भागामध्ये याची गरजच आहे. एक खरं सांगायला गेलं तर दत्तनगर हा भाग आहे. दत्तनगर भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेक झोपडपट्टी असतात, छोटी छोटी बोळ असतात, त्यामधून येण्या जाण्यासाठी गटर, पाणी याची अतिशय वाईट परिस्थिती, बिकट परिस्थिती आहे. अशा ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही एक नवीन असा प्रकल्प म्हणजे आदरणीय आमचे खासदार साहेब रणजितदादा यांना या ठिकाणी हे सूचित केलं होतं किंवा त्यांनी सांगितलेलं होतं की आपण या ठिकाणी काय करू शकतो, तर ही जागेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या मोठमोठ्या ओनरशिप बांधून त्या ठिकाणी त्यांचं राहणीमान उंचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचबरोबर त्या ठिकाणी आमची सफाई कामगार कॉलनी हा सध्या माझ्याकडे भाग आलेला आहे. सफाई कॉलनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमचं नेतृत्व रणजित नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी अगदी म्हणजे शब्दच दिलेला आहे की त्या ठिकाणी जी लोकांच्या घरांचा प्रॉब्लेम आहे ती त्यांच्या घरांचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करून त्यांना कायमस्वरूपी त्यांनाच ते घर मिळावं
असे प्रयत्न त्या ठिकाणी 100% आम्ही करणार आहोत आणि हे होणारच आहे. अशा पद्धतीने एक पुढील म्हणजे हक्काच्या घरासाठी सुद्धा त्या ठिकाणी आमचे प्रयत्न 100% राहणार आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा घरकुलाच्या योजना आहेत. ह्या घरकुलाच्या योजनासुद्धा त्या ठिकाणी मी माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी लोकांना 100% मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. पाठीमागेही त्या ठिकाणी केलेलं आहे. बरीचशी जवळजवळ 160-170 घरांना त्या प्रयत्न असणार आहे. आता निवडणूक होत असते, निवडणूक संपत असते. बरोबर. निवडणूक झाल्यानंतर बऱ्याचदा लोकांच्या ह्या तक्रारी राहतात की एकदा निवडून गेला माणूस की परत काय आम्हाला तोंड दाखवायला येत नाही. बरोबर. तर आणि आता तुम्ही निवडणूक लढवताय भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती. भारतीय जनता पार्टी ही सध्याच्या घडीला एक मोठी राजकीय शक्ती आहे. तर पक्षाचं सुद्धा नाव राहावं आणि तुमचंही नाव पुढे राहावं. तर यासाठी मतदारांशी कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही काय तुमच्या डोक्यात योजना आहेत का पुढील 5 वर्षातल्या? तसंही माझ्या डोक्यामध्ये योजना आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा लोकांना तसा माझा अनुभव आहे की निवडणूक झाल्यानंतर काही लोकांची परिस्थिती अशी बी असते की निवडणूक झाल्यानंतर परत लोकांच्या संपर्कात न राहणे. आपलं काम झालं आता तुमचं तुम्ही बघा अशी लोक असतात. परंतु मी गेल्या पंचवार्षिकमध्ये तसं कधीच केलेलं नाही. संपर्कात प्रत्येकाच्या संपर्कात आहे. म्हणूनच त्या ठिकाणी गेल्या वेळेस माझ्या सौभाग्यवतीला संधी दिलेली आहे. आता ही संधी जे काय राहिलेली अपूर्ण काम आहे ती पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मी संधी मागितलेली आहे आणि मलाही त्या ठिकाणी नेतृत्वाने संधी दिलेली आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग त्या ठिकाणी मी या पंचवार्षिकमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने करणार आहे. दुसरी गोष्ट, आज भाजप पक्ष हा मोठा पक्ष आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी मी काम करण्यासाठी कुठंच कमी पडणार नाही आणि ते सुद्धा मला काम करण्यासाठी कुठंच कमी पडू देणार नाहीत याची मला खात्री आहे. बरं, आता शेवटचा प्रश्न. 27-0 असं सुरुवातीपासून ठामपणे सांगितलं जातंय, तर आपला अंदाज काय आहे? 27-0 होण्याचं जास्त चान्सेस आहेत. ह्याचं कारणही तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारलेला होता की सर तुमचा फलटण शहरामध्ये प्रत्येक रोज एक नवीन प्रवेश होत आहे. अगदी भाजपकडे असा ओघ वाढलेला आहे. या हिशोबावरच आमचं नेतृत्व म्हणते की 27-0 त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत असं म्हणणं आहे. 20 तारखेला मतदान होतंय, त्या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? 20 तारखेला मतदान होते. या मतदाना दिवशी त्या ठिकाणी खरोखर म्हणजे ज्या पक्षाच्या बाजूने त्या ठिकाणी प्रगतीचं काम चालू आहे, जो पक्ष प्रगती पथावर त्या ठिकाणी आहे अशा पक्षाला त्या ठिकाणी आपण मतदान करावं असं एक माझी विनंती आहे. त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या भगिनी स्वातीताई फुले, त्याचबरोबर मी स्वतः अरुण खरात, आम्ही दोघं नगरसेवक पदासाठी या ठिकाणी उभे आहोत. त्याचबरोबर आमच्या नगराध्यक्ष पदासाठी आमचे शमशेर नाईक निंबाळकर हे त्या ठिकाणी उभे आहेत. तरी आपण या ठिकाणी कमळ आणि घड्याळ या दोन्ही चिन्हावर ज्या ठिकाणी घड्याळ असेल त्या ठिकाणी घड्याळावर शिक्का मारावं. त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कमळ असतील त्या कमळावर शिक्का मारून आम्हाला त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने 20 तारखेला त्या ठिकाणी मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं हीच मी माझ्या मतदार बंधू भगिनीला या ठिकाणी विनंती करतो. हे होते अरुण खरात सर. त्यांनी आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाला एकदम आत्मविश्वासाने आणि ठामपणे उत्तर दिलेलं आहे. शमशेरदादांचं नेतृत्व कसं गरजेचं आहे, कसं लोकमान्य आहे. शिवाय रणजितदादा, आमदार सचिन पाटील यांच्यावरही लोक विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होत आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता येत्या 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 21 तारखेच्या निकालात काय होईल हे आपल्याला स्पष्ट होईलच. तोपर्यंत थांबूया. नमस्कार. नमस्कार.